एंट्री जाऊन झाली नगरपालिका पूर्वी ही वेगळी गोष्ट आहे. हे जर भरत राहिले ना तर ती पण अडचण आहे. त्यांना पण आता नवीन लावल्या ना तो वेगळा त्या लाईट वरचे आहेत ना त्या ज्या लावल्या लाईट वरती त्यासाठी चालू होते. नाही ह्याच तर सगळ्या कंपल्सरी चालूच होतील ना. नाही मागच्या आज होऊन जाईल ना कंप्लीट तर ते सगळ्या चालू आहे. एकच लाईट राहील पुढे सगळं चालू राहिलं पाहिजे. टेस्टिंग आहे त्याचं टेस्टिंग टेस्टिंग घेतलंय ना सगळं चालू पाहिजे. पुढे एमएससीबीची तार आहे ना थोडी खाली साधारणतः 16 फूट आहे. किती खाली ही किती आहे ही जास्त तिथं जास्त जवळपास काही ठिकाणी तिथं कमी असेल. नाही नाही तिथे तो जो आहे ना सर तिथून अडचण नाही. गंगागिरीची महाराज गंगागिरी त्यावेळेस त्यांचं मोठं प्रश्न होतं आणि ते ज्यावेळेस इथं आले आणि बाबांवर त्यांची नजर गेली त्यांना सांगितलं की हा हिरा तुम्हाला आणि उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी आपली शिर्डी परिक्रमा साई परिक्रमा सुरू होत आहे. उद्या सकाळी 5:30 वाजता ही परिक्रमा खंडोबा मंदिर इथून सुरू होईल. आज आम्ही सर्व आपले क्लीन अँड ग्रीन शिर्डी, शिर्डी नगर परिषद, शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थान, जिल्हा प्रशासन, नगरपालिका सर्वच जे MSCB आहे तर सर्वांनी एकत्रित आज दौरा केला. पूर्ण परिक्रमा मार्गाची पाहणी केली आणि या मार्गावरती ज्या काही सुविधा निर्माण करायचं मागच्या बैठकीत ठरलेलं होतं त्याच्याप्रमाणे पाहणी केली. तर त्या सर्व सुविधा जागेवरती काही झालेल्या आहेत, काहीचं काम सुरू आहे तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर जे काही विषय होते त्या प्रत्येक विभागाला त्याच्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत 100% काम पूर्ण होईल आणि उद्या ही परिक्रमा या ठिकाणी साजरी होत आहे. आणि या परिक्रमेमध्ये जे साई भक्त सहभागी होतात ते पाहिलं तर साधारणपणे आता 1.5 ते 2 लाख साई भक्त याच्यामध्ये सहभागी होतील असं यावर्षी अपेक्षित आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मग वैद्यकीय सुविधा असतील, त्याच्याबरोबर कायदा सुव्यवस्था आहे, नियोजनाचे विषय आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, चहा असेल, नाश्ता असेल, पिण्याचं पाणी असेल, वॉशरूम्स असतील, सकाळी लवकर परिक्रमा सुरू होणार त्यामुळं लाईटची व्यवस्था असेल. तर या सर्व गोष्टीचं नियोजन संयोजकांनी सर्वांच्या मदतीनं आणि प्रशासनाने हे केलेलं आहे. श्री साईबाबा संस्थांचे CEO साहेबांनी याच्यामध्ये दौरा केलेला आहे. त्यांनी सर्व ठिकाणं पाहिलेले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाहिलेलं आहे. नगरपालिकेचं तर पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी काम सुरू आहे. बाकी काही शाळा महाविद्यालय आहेत तर त्याचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. देशभरातून अनेक राज्यातून अनेक शहरातून साई भक्त या ठिकाणी आपल्या पथकांसह येत आहेत आणि या परिक्रमेमध्ये सहभागी होत आहेत. तर निश्चितपणे या परिक्रमेत सहभागी होणाऱ्या सर्व साई भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की दिवसेंदिवस याच्यामधला जो भाविकांचा सहभाग आहे तो निश्चितपणे वाढत जाईल आणि त्यामुळं आपली जबाबदारी राहील की यापुढे याचप्रमाणे याच ताकदीच्या किंबहुना याच्यापेक्षा आणखी चांगल्या सुविधा या साई भक्तांना आपल्या सर्वांच्या मार्फत देणं. धन्यवाद.